नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS म्हणजेच महा टेस्ट सिरीज या ऑनलाईन अकॅडमीमध्ये मी प्राध्यापक SP तुपे सर आपलं सहर्ष स्वागत करतो आहे। आज आपण पाहणार आहोत की राज्यसेवा ही जी परीक्षा आहे तर या परीक्षेचं काय स्वरूप आहे किंवा ही परीक्षा कशी घेतली जाते, कोणकोणत्या पदांसाठी ही परीक्षा आहे ही माहिती आज आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत। तर पाहूया, राज्यसेवा ही जी परीक्षा आहे ती MPSC मार्फत जी घेतली जाते ती साधारण त्यामध्ये 28 प्रकारची पदं म्हणजे क्लास 1 आणि क्लास 2 ची एकूण 28 प्रकारची पदांची नेमणूक या परीक्षेद्वारे घेतली जाते। तर आता ह्या परीक्षा कशी असते, त्याचे टप्पे काय आहेत, त्याचा अभ्यासक्रम काय असेल वगैरे वगैरे आपण पुढं डिटेल्समध्ये पाहणार आहोत। पण सुरुवातीला आपण हे लक्षात घेऊया की या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये आपल्याला पहिला जो टप्पा आहे अतिशय महत्त्वाचा टप्पा आणि तो आहे पूर्व परीक्षा। आता या पूर्व परीक्षेचे विषय, त्याचा अभ्यासक्रम हेही आपण पाहणार आहोत। परंतु प्रथम हे लक्षात घ्या की हा एक पहिला टप्पा म्हणजे ही पहिली पायरी आपल्याला पात्रता पूर्ण करून, पात्रता सिद्ध करून मग आपल्याला पुढं प्रवेश मिळतो, त्याला मुख्य परीक्षा। म्हणजे ही पूर्व परीक्षेमध्ये जर तुम्ही पात्र ठरला, तुमची पात्रता सिद्ध झाली तर आपल्याला मुख्य परीक्षेला प्रवेश मिळतो। आता मुख्य परीक्षेमध्ये पुन्हा आपण आपली पात्रता सिद्ध केली म्हणजे आपल्याला चांगले गुण मिळाले तर पुन्हा आपण मुलाखतीसाठी पात्र ठरतो। यानंतर मुलाखत असते। आता मुख्य परीक्षा आणि मुलाखत या दोघांच्या मध्ये जे मिळालेले गुण आहेत ते गुण एकत्रित करून तुमचं कॉमन मेरिट जे काय असेल किंवा जे तुमचे कॉमन गुण असतील ते पकडले जातात आणि मग त्याच्यावरती निवड प्रक्रिया अवलंबून आहे, म्हणजे त्या गुणावरती आपली निवड ही होत असते। तर लक्षात घ्या की ह्या पूर्व परीक्षेचे जे काही गुण असतील ह्या इकडं तुमच्या बेरजेला घेतले जात नाहीत, म्हणजे ते ग्राह्य धरले जात नाहीत। हे तुमची फक्त पात्रता चेक केली की तुम्ही या मुख्य परीक्षेला पात्र आहात का, आणि मग इथे मिळालेले गुण आणि मग जर तुम्ही मुलाखतीला पात्र ठरला तर या दोघांची बेरीज करून तुमचे फायनल गुण निवडले जातात आणि मग त्याच्यामधून तुम्हाला त्या तुमच्या जे काय तुमची गुणवत्ता असेल, तुम्ही जी काही डिमांड केली असेल, जे काय असेल ते पुढची, फक्त तुम्ही हे लक्षात घ्या की हा पहिला टप्पा, हा दुसरा टप्पा आणि हा तिसरा टप्पा आणि अंतिम आहे ती आपली निवड आहे। पण जर का आपल्याला हा जो शेवटचा टप्पा आहे इथं थोड्याफार फरकाने माघार घ्यावी लागली, म्हणजे नाही आपण जर सिलेक्ट झालो तर पुन्हा मात्र आपल्याला पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते, पुन्हा आपल्याला पूर्वपरीक्षा द्यावी लागेल, पुन्हा मुख्य परीक्षा, पुन्हा मुलाखत, म्हणजे आपल्याला 1 वर्ष पुन्हा पाठीमागं यावं लागतं। तर आता आजचं जे आपण मुख्य जे पाहणार आहोत ती पूर्व परीक्षा म्हणजे काय आहे, नेमकं त्याचा अभ्यासक्रम काय आहे आणि ती किती महत्त्वाची परीक्षा, म्हणजे पूर्व परीक्षा ही अतिशय महत्त्वाची का आहे, कारण त्याचे मार्क्स जरी पकडले जात नसले तरी ते तिथं मार्क्स मिळवणं किंवा तिथं जास्तीत जास्त गुण संपादन करणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत। तर आता पाहूयात की पूर्व परीक्षेची प्रक्रिया काय आहे। तर पूर्व परीक्षा जी आहे, पूर्व परीक्षा, तर पहा पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला 2 पेपर द्यावे लागतात। आता 2 पेपर म्हणजे हा एक भाग आपण घेऊया, तर इथं आहे हा पेपर आहे सामान्य अध्ययन, सामान्य अध्ययन, त्यालाच GS असं म्हणतात, म्हणजे जनरल स्टडी। हा जो पेपर असतो याच्यामध्ये आपल्याला 100 प्रश्नांना सामोरं जायचं आहे, म्हणजे तिथं 100 प्रश्न असतात आणि त्या 100 प्रश्नांना मिळून 200 गुण आपल्याला दिले जातात, म्हणजे 200 गुणांचा म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्कासाठी विचारला गेला आहे हा GSच्या पेपरमध्ये। म्हणजे सामान्य अध्ययन हा जो पेपर आहे हा 200 मार्काचा, 100 प्रश्न आणि याच्यामध्ये जे घटक आहेत म्हणजे त्याचा जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे की जो आयोगाने जाहीर केलेला आहे, तर त्याच्यामध्ये 7 घटक समाविष्ट केलेले आहेत। आता हे 7 घटक कुठले आहेत, तर चालू घडामोडी हा एक घटक आहे याच्यामध्ये, की आता मी शॉर्टमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे, चालू घडामोडी, त्यानंतर आहे इतिहास, त्यानंतर आहे भूगोल, 3 नंबर क्रम महत्त्वाचे नाही, भूगोल, त्यानंतर आहे अर्थशास्त्र,
अर्थशास्त्र, त्यानंतर पुढचा विषय आहे पर्यावरण, त्यानंतर राज्यघटना असेल किंवा राज्यशास्त्र, मी राज्यघटना असं म्हणतो, राज्यघटना, आणि 7वा विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान. हे एकूण 7 घटक आहे. आता ह्याची जी काही व्याप्ती आहे किंवा याच्यामध्ये आतमध्ये जे काही उपघटक आहेत हे तुम्हाला आमची जी काही टीम आहे, त्याचे जे शिक्षक आहेत, त्या विषयाचे तज्ज्ञ आहेत, ते तुमच्यासमोर सगळं काही जे असतील ते डिटेल्समध्ये, तो सिलेबस, त्याची व्याप्ती, त्याचं मटेरियल जे काही, ते तुम्हाला सगळं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. परंतु हे 7 घटक आहेत. परंतु परीक्षा घेत असताना किंवा या पेपरमध्ये जे काही प्रश्न येतील त्याला असं आयोगानं असं निश्चित ठरवलं नाही की बाबा हे जे काही विषय आहे किंवा जो चालू घडामोडी आहे तो एवढेच प्रश्न त्याचे येतील. हे कमी जास्त, काही ठिकाणी काही घटकावरती 15 प्रश्न असतील, 16 असतील, काही ठिकाणी 10 पडतील. म्हणजे ते टोटली आपल्याला ह्या 7 घटकावरती 100 प्रश्न विचारले जाणार आहेत, हे 100% सत्य. आता त्यानंतर याचा जो दुसरा पार्ट आहे तर हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरच आज आपण जे पूर्ण सेशन आपण पाहणार आहोत ते याच पेपरकडे पाहणार आहोत. हा जो आहे, हा दुसरा जो विषय आहे तो आहे सीसॅट. आता हे सीसॅट काय आहे, हा विषय काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर सीसॅट हा जो विषय आहे हा सुद्धा इथं प्रश्नसंख्या मात्र कमी आहे. फक्त प्रश्न आहे तिथं 80, फक्त 80 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पण गुण जे आहे ते मात्र 200च आहेत. म्हणजे हाही 200 मार्काचाच पेपर आहे. पण इथं फक्त 80 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहे आणि हाही 200 मार्काचा पेपर आहे. इथं आपल्याला मात्र 100 प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे इथं एका प्रश्नासाठी आपल्याला 2 गुण ठेवलेले आहेत ह्या GSच्या पेपरमध्ये. आणि इकडं मात्र एका प्रश्नाला आपल्याला 2.5 मार्क्स, म्हणजे 2.5 मार्क्ससाठी आपल्याला एक क्वेश्चन विचारला जाणार आहे. तर या विषयाची व्याप्ती काय आहे, हा विषय का आला, केव्हापासून आला, त्याचा इतिहास काय आहे, तो का घेतला आयोगानं, या विषयी आता आपण सखोलवरती चर्चा करायची आहे. पण हे मुद्दे लक्षात घ्या की हे जे 7 घटक आहेत हे आहेत या GS पेपरचे. ह्याचं तुम्हाला पुढे आमच्या टीममार्फत तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आमचे अनुभवी शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतील, त्या विषयाचे तज्ज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील. आणि मी स्वतः हा सीसॅट हा जो विषय आहे हा माझा विषय आहे, म्हणजे हा विषय मी शिकवतो आहे. तर याचं डिटेल्स आता आपण पाहणार आहोत. तर हा जो सीसॅट हा जो विषय आहे तर या संदर्भात आपण बघूयात सीसॅट या शब्दाचा अर्थ काय होतो अगोदर. सीसॅट पाहता तर सीसॅटचा अर्थ आहे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. म्हणजे काय, तर हा जो विषय आहे तर जे UPSC मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात हा विषय 2011 साली पहिल्यांदा UPSCने स्वीकारला. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये या विषयाचा समाविष्ट करून घेतला तो UPSCमध्ये. त्यानंतर आपल्या MPSCनं 2013मध्ये हा विषय समाविष्ट केला आहे. म्हणजे MPSCमध्ये हा विषयाचं जे आगमन झालं ते 2013 साली झालं. आता हे का झालं, हा विषय नेमका काय आहे, हा का घेतला गेला, UPSCने का स्वीकारला. तर आजपर्यंत ज्या परीक्षा होत होत्या किंवा जे अभ्यास करण्याची पद्धत होती मुलांची किंवा जे विषय होते त्याच्यावरती जे प्रश्न विचारले जायचे आणि तो अभ्यास म्हणजे रट्टा मारणं की ज्याला आपण गाशिराम म्हणतो. म्हणजे अभ्यास करा, वाचा, लेखन करा, पाठांतर करा, परीक्षा द्या, अशा पद्धतीचा अभ्यासक्रम होता. परंतु का बदलत चालला आहे, डार्विननं जो सिद्धांत मांडला, जे परिवर्तन होत चाललं आहे आणि त्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेणं हा जसा सजीवांचा गुणधर्म आहे तशा पद्धतीनं काळाची पावलं ओळखून, काळाची गरज ओळखून अधिकाऱ्याकडं कोणते गुण असले पाहिजेत आणि आज समाजातील काय समस्या आहेत आणि त्या समस्येला फेस करण्यासाठी योग्य पद्धतीनं निर्णय घेण्यासाठी कसे अधिकारी असावेत, त्यांच्याकडे काय गुणवत्ता असावी आणि हे तपासण्यासाठी हा विषय घेतला आहे. मित्रांनो, या विषयामध्ये रट्टा मारणं, तेच लिहून काढणं, पाठांतर करणं, ह्या सगळ्या गोष्टींना फाटा दिला गेला आहे. या ठिकाणी
आपली आकलन क्षमता काय आहे, आपली निर्णय क्षमता काय आहे. एखादा प्रसंग जेव्हा आपल्यासमोर येतो की ज्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं, अनभिज्ञ आपण असतो, आणि तरी तो प्रसंग आपल्यासमोर येतो आणि त्यावेळेला आपण काय निर्णय घेतो, मग तो योग्य निर्णय कसा घेता येईल आणि तो आपण घेऊ शकतो का, आणि हे काही गुण त्या विद्यार्थ्याकडे आहेत का. आज त्याला त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवरती आम्हाला बसवायचं आहे, मग त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी हा विषय घेतला आहे. तर हा विषय हे 200 मार्क्स, 200 मार्काचा पेपर आहे. फक्त 80 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तुम्ही मगाशी म्हणालो की पूर्वपरीक्षा जी आहे ना, पूर्वपरीक्षा राज्यसेवेमध्ये पूर्वपरीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. आणि तो परावलीचा शब्द ज्याला आपण म्हणतो ना, परावलीचा शब्द म्हणजे काय पहा, आपल्याला माहीत आहे, आपण लहानपणी ऐकलं असेल, तुम्ही लहानपणीच्या गोष्टी ऐकल्या असतील, काही दंतकथा ऐकल्या असतील. एक अलिबाबाची गुहा आपण गोष्ट आपल्या ऐकण्यातून गेली. म्हणजे अलिबाबाची गुहा होती कुठेतरी जंगलामध्ये, खूप मोठा प्रचंड खजिना आतमध्ये होता. पण त्याचा जो काही दरवाजा होता आणि तो दरवाजा उघडण्यासाठी एक परावलीचा शब्द वापरला जायचा की तिळा तिळा दार उघड. म्हणजे त्या दरवाजाच्या बाहेर जाऊन जर तुम्ही म्हणाला की तिळा तिळा दार उघड, तरच तो दरवाजा उघडला जायचा. मग दरवाजा जर का उघडला तर मग आतमध्ये खजिनाच खजिना आहे. तसा ही पूर्वपरीक्षा जी आहे, राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे, ती परावलीचा शब्द आहे. आणि तो जर तुम्हाला जमला, तो जर तुम्ही पार केला, तर मग आतमध्ये पुढं 28 पदांचा खजिना भरलेला आहे. परंतु त्यासाठी तो दरवाजा उघडला पाहिजे, आणि तो दरवाजा उघडण्यासाठी तो पर्टिक्युलर शब्द आपल्याला माहीत असला पाहिजे. त्याला परावलीचा शब्द म्हणतात. आता फारसं मला या विषयावरती काही बोलायचं नाही आहे, फक्त हे लक्षात असू द्या की अतिशय महत्त्वाची ही पूर्वपरीक्षा. का? कारण तिथून तुम्ही प्रवेश केलात तर पुढे तुमच्या हात एंट्री आहे ना, आणि मग जर तुम्ही पुढे गेलात तर मग तुम्ही त्या खुर्चीवर जाल ना. आणि म्हणून ह्या इथं जास्तीत जास्त तुम्हाला कसे गुण घेता येतील आणि यासाठी नेमकं काय करायचं, आणि हे आपल्याला पाहणं अतिशय महत्त्वाचं वाटतं. तर आता या विषयामध्ये जे 200 प्रश्न येतात त्याच्यामध्ये काही मुलांच्या डोक्यामध्ये असं आहे की सर शिशाट म्हणजे गणित येतं, बुद्धिमापन येतं, आणि मग आता त्या मुलांचं जे काही क्वालिफिकेशन असेल, काही जण आर्ट फॅकल्टीचे असतील, आपल्याला माध्यमिक शिक्षणामध्ये उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये गणित होतं 10वी लेवलपर्यंत, पण तिथून पुढं गणिताचा बऱ्याच विद्यार्थ्यांचा काही संबंध येत नाही. कदाचित BSc जरी मुलगा असला तरी त्याचा गणित विषय असेलच असं नाही. आणि म्हणून जे तुम्हाला अंकगणिताचा जो काही 7-8 टॉपिक दिलेले आहेत ते आपण सखोलवरती पाहणार आहोत, पूर्ण सिलेबस आपण पाहणार आहोत, परंतु त्यासाठी फक्त 10वी लेवल ठेवली आहे मित्रांनो. त्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आणि गणिताचा जो काही भाग आहे, जे काही प्रश्न आहेत त्याचे 25 प्रश्न आहेत. म्हणजे 25, मी आता तुम्हाला ह्या प्रश्नांची थोडक्यात आपण वर्गवारी बघू आणि मग आपण त्याची डिटेल्स पाहू. तरी 25 प्रश्न जे असतात ना, 25 प्रश्न, याच्यामध्ये तुमचं गणित आणि रिझनिंग हा पार्ट येतो. म्हणजे एक 10-12 प्रश्न तुमच्या गणितावरचे असतील, बाकीचे काही प्रश्न 12-13-14 प्रश्न रिझनिंगचे असतील, म्हणजे बुद्धिमापन ज्याला आपण म्हणतो. तर तो बुद्धिमापन हा जो विषय आहे तर तोही आपल्याला सखोलमध्ये पाहायचा आहे. तर हे फक्त 25 प्रश्न त्याच्यामध्ये असतात. मी तुम्हाला जाता जाता आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगतो की काही मुलांनी 55 प्रश्न, म्हणजे ह्या 80 पैकी 55 प्रश्न सोडवले तरी त्यांचं मुख्य परीक्षेला सिलेक्शन झालं. असे बरेच विद्यार्थी आहेत. पण काही जणांनी 70 प्रश्न सोडवले, 75 पैकी 70 प्रश्न सोडवले तरी सुद्धा त्यांना मुख्य परीक्षेला प्रवेश मिळाला नाही. असं का होत असावं? तर हे लक्षात घ्या की या विषयाची तयारी कशी करायची आहे हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. कशा पद्धतीने आपण तयारी करून जास्तीत जास्त या विषयामध्ये मार्क्स आपण घेऊ शकू आणि जास्त आपली पात्रता सिद्ध करू शकू हे आपल्याला डिटेल्समध्ये पाहायचं आहे. तर आता आपण हे 25 प्रश्न पाहिले, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं अंकगणित आलं, तुमचं रिजनिंग आलं. मग रिजनिंगमध्ये पुन्हा मल्टिपल टेस्ट असतात. आता हे सगळी जी टोटल परीक्षा आहे आपल्याला माहिती आहे. आता हे काही मी नव्यानं सांगत नाही आहे, तुम्हाला हे माहीत आहे की सगळी पूर्वपरीक्षा जी घेतली जाते हे सगळे MCQ टाईप क्वेश्चन्स असतात, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत, बहुपर्यायी क्वेश्चन्स आहेत. तर त्यानंतर जे 50 प्रश्न तुम्हाला दिले जातात, 50 प्रश्न, हे 50 प्रश्न आहेत हे तुमचे आकलनावरती आधारित. मी परत नंतर डिटेल चार्ट मांडणार आहे, फक्त ओळख करून घेतो आपण, हे लक्षात घ्या. तर हे तुमची आकलन क्षमता, म्हणजे जसं आपण पॅसेज सोडवायचो
म्हणजे अकॅडमिकमध्ये आपण पॅसेज सोडवणे एक परिच्छेद दिला जायचा आणि मग तो परिच्छेद वाचल्यानंतर त्याच्यावर आधारित काही प्रश्न विचारले जायचे आणि मग त्या प्रश्नांची उत्तर आपण द्यायचो. तर तो भाग मग ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे परिच्छेद विचारले जातात किंवा असू शकतात, ते कसे सोडवायचे, काय सोडवायचं ते आपल्याला हळूहळू सिलेबसमध्ये पाहायचंच आहे. आता फक्त आपण ओळख करून घेतोय आणि त्यानंतर हे 5 प्रश्न जे येतात, 5 प्रश्न, तर हे 5 प्रश्न मी इथं पुढे लिहितो. हे जे 5 प्रश्न आहेत हे निर्णय क्षमतेचे प्रश्न आहेत. ही आहे निर्णय क्षमता तपासण्यासाठी. ह्या सगळ्यांची आपण ओळख करून घेऊया. ही निर्णय क्षमता आहे. हे जे 50 प्रश्न आहेत हे आकलन क्षमता आहे. ह्याला आपण आकलन असं म्हणूया, कारण का हे पॅसेजचे प्रश्न आहेत म्हणून. आणि हे जे आहे हे तुमचं गणित आणि बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता, अशा पद्धतीनं ह्या प्रश्नांची विभागणी केलेली आहे. आता ही विभागणी करत असताना ह्या दोघांसाठी म्हणजे हे 25 अधिक 50 म्हणजे एकूण 75 प्रश्न झाले, तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ठेवलेली आहे. म्हणजे जर का तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं, असे 3 प्रश्न जर तुम्ही चुकीचे उत्तर दिलात, तर तुम्हाला एक प्रश्नाचे गुण हे गमवावे लागतात. म्हणजे 1/3 त्याला एकाच 3 असं, म्हणजे 3 पैकी 1. म्हणजे 3 प्रश्न जर तुम्ही चुकीचे दिलात तर तुम्हाला एक प्रश्न बरोबर दिल्यानंतर जेवढे मार्क्स मिळणार होते ते मार्क्स तुम्हाला गमवावे लागतात. आणि हे जे 5 प्रश्न आहेत, तर या 5 प्रश्नामध्ये निगेटिव्ह सिस्टीम नाही. आणि दुसरा प्लस पॉईंट लक्षात घ्या, हे निर्णय क्षमतेचे प्रश्न आहेत. इथं अधिकाऱ्याचं कौशल्य काय असावं हे तपासण्यासाठी हे प्रश्न आहेत. इथं असं आहे की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय जर तुमचा परफेक्ट बरोबर असेल, त्या परिस्थितीला तो मॅच होत असेल, तुम्ही जी काही घटनेची तत्व आहेत, जी काही सामाजिक बांधिलकी आहे, तुम्ही ज्या खुर्चीवर बसला त्या खुर्चीची काही गुणवैशिष्ट्य आहेत, त्याचे काही मर्यादित अधिकार आहेत आणि त्या सगळ्या मर्यादेच्या कक्षेत राहून जर तुम्ही परफेक्ट योग्य निर्णय घेतला असेल तर तुम्हाला 2.5 पैकी 2.5 मार्क्स दिले जातात. पण कदाचित तुमचा निर्णय जर थोडासा चुकला असेल, परंतु तुम्ही त्या योग्य निर्णयाच्या जवळ गेला असेल, तर मग तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. म्हणजे इथं तुम्ही पूर्ण गुण गमावूही शकत नाही. म्हणजे कदाचित तुम्ही तिथं 1 गुण मिळवू शकता, कदाचित तुम्हाला तिथं 1.5 गुण मिळेल. म्हणजे तुम्ही कसा निर्णय घेतला याच्यावरती हे 5 प्रश्नांची मार्क्स अवलंबून आहेत. आता आपण पाहूयात की ह्या विषयाची तयारीला कशासाठी करायची आणि का करायची. तर पाहता मी म्हणालो की शिशाटचा अभ्यास कसा करायचा हा थोडा वेगळा भाग आहे. म्हणजे आपण तो आत्ता फक्त ओझरतं पाहणार आहोत, परंतु तो पुढे सिलेबसमध्ये तुम्ही जर आमच्या ॲप्लिकेशनमध्ये गेला तर तुम्हाला त्या बऱ्याचशाच गोष्टी बघायला मिळतील. परंतु हा विषय का घ्यावा, आयोगानं हा विषय का घ्यावा, तर तेही आपण बोललो की हे काळाची गरज आहे की अधिकारी कसा असावा, कुठले गुण त्याच्याकडे असावेत. तर सर्वगुण संपन्न अधिकारी असावा या उद्देशानं हा विषय आहे. तर या विषयामध्ये आपल्याला पाठांतर करायचं नाही. आपली आकलन क्षमता, म्हणजे यात महत्त्वाचे काय काय मुद्दे आहेत पहा. आकलन क्षमता काय आहे, म्हणजे एखादी गोष्ट आपण किती समजून घेऊ शकतो, त्याचा गाभा काय आहे, त्याचा मतितार्थ काय आहे, त्याची मध्यवर्ती कल्पना काय मांडली, आणि ही समजणं म्हणजेच त्याला आकलन असं थोडक्यात म्हणता येईल आपल्याला. त्यानंतर आपली निरीक्षण क्षमता काय आहे, निरीक्षण क्षमता, त्याचबरोबर निरीक्षण आणि कल्पनाशक्ती. म्हणजे कल्पनाशक्ती हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. पुढे पुढे आपल्याला त्याची ओळख होणार आहे की हे जे काही आज एवढं तंत्रज्ञान डेव्हलप झालं आहे, किंवा माणूस हा एवढ्या प्रगतीपथावरती गेला, अगदी चंद्रावरती गेला, हिमालयाचं म्हणजे शिखर पार केलं, समुद्राच्या तळातून त्यानं तेल बाहेर काढलं, हे जे आपण जे काही संगणक पाहतोय किंवा ही जी काही टेक्नॉलॉजी आपण पाहतोय, आणि हे सगळं हे ह्या कल्पनाशक्तीचा प्रभाव आहे. म्हणजे कोणीतरी एखाद्याच्या मेंदूमध्ये एक कल्पना तयार होती आणि मग त्याला मूर्त स्वरूप प्राप्त होतं. तर ही कल्पनाशक्ती ही विकसित असली पाहिजे, यासाठी हा विषय आहे मित्रांनो. म्हणजे हे काही जे गुण आहेत हे आपल्याला डेव्हलप करायचे आहेत, हे सरावाने होणार आहेत, बरोबर आहे. परंतु त्याचा आता आपल्याला जो काही अभ्यास करायचा आहे, आयोगानं हा जो घेतला विषय, आता आपण थोडासा आढावा घेऊया की मी मगाशी बोललो की 2013ला म्हणजे 2013ला आपल्या MPSCनं
अभ्यासक्रमामध्ये या विषयाचा समाविष्ट केला. म्हणजे हा विषय समाविष्ट झालेला आहे 2013ला. आता 13चं जर आपण पहिल्या वर्षी जो काही पेपर झाला असेल शिशाटचा, तर या इथं मेरिट काढताना आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये जे 400 गुण आहेत एकूण, पूर्व परीक्षा ही 400 गुणांची आहे. आपण पाहिलं होतं की 200 GSला आणि 200 मार्क्स हे शिशाटला. तर या 400 पैकी 213चं जे काही मेरिट होतं, म्हणजे 2013चं मेरिट हे 177चा कट ऑफ होता. 177. आता हे जनरल मेरिट आहे बरं का, म्हणजे जनरल म्हणजे सगळं ओपन मेरिट. जे 177 हे 400 पैकी हायेस्ट मेरिट त्यावर्षी निघालं 2013ला, की त्या वर्षी हा विषय नवीन होता आणि विद्यार्थ्यांना तो नवीन होता आणि आयोगानेही त्याच्यावरती जे काही प्रश्न यंत्रणा किंवा प्रश्न घेतले असतील किंवा तयार केले असतील, तर त्याचा पहिला प्रयोग हा त्या वर्षीचं मेरिट हे आहे. हे आहे जनरल मेरिट. म्हणजे ह्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये कॅटेगरीनुसार जे काही पुन्हा खाली खाली आकडेवारी असेल ते आपण कॉमन आकडा काढलेला आहे जनरल. आता त्यानंतर लगेच पुढच्या वर्षी 2014ला ते मेरिट कमी आलं, म्हणजे 138चं मेरिट लागलं 2014ला. म्हणजे मी ह्या 2 वर्षाचा मुद्दाम आढावा घेतला, कारण 13ला तो पहिल्यांदाच आला, तो विषय पहिल्यांदाच समाविष्ट झाला. त्यानंतर पुढच्या वर्षी जी परीक्षा झाली म्हणजे 2014ला झाली असेल, तिथं 138चं मेरिट लागलं होतं. आणि आता जे 2019ला जी परीक्षा झाली, म्हणजे 2019ला जी पूर्व परीक्षा झाली 400 गुणांची, तर 2019चं जे मेरिट होतं ते 197 होतं. 197 हे मी सगळी ही जनरल मानतो बरं का, म्हणजे ओपनचं मेरिट आहे ते. आणि 2018ला जे मेरिट लागलं त्याच्या पाठीमागचं एक वर्ष आपण बघूया, म्हणजे 2019च्या पाठीमागं, तर ते होतं 247चं मेरिट लागलं होतं. आता याच्यावरून आपल्या लक्षात येईल की पहिल्यांदा जो विषय आला तेव्हा 177चं मेरिट होतं, त्यानंतर ते कमी झालं, परत 2018ला ते 247 झालं आणि 2019ला ते 197 मेरिट झालं. आता हे मेरिट कमी जास्त का होतं किंवा का झालं असेल, हे त्या वर्षी ज्या काही पदांची संख्या उपलब्ध असती त्यानुसार ह्या सगळ्या गोष्टी असतात. परंतु आता आपल्याला तयारी करण्यासाठी नेमकं काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या मनातून पहिल्यांदा हे काढून टाका की इथं तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स, म्हणजे अगदी 150-150पर्यंत, 160-170पर्यंत ह्या शिशाटमध्ये तुम्ही मार्क्स घेऊ शकता जर प्रॉपर पद्धतीनं आपण गेलो तर. मित्रांनो, या जगामध्ये घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक कार्य एका सिस्टीममध्ये घडत असते. एक सिस्टीम असते, प्रत्येक गोष्टीला एक सिस्टीम आहे, एक प्रक्रिया घडत असते. एक साधं उदाहरण आपण बघूया, तुमच्या लगेच लक्षात येईल. आपण दही बनवतो, म्हणजे दुधापासून दही तयार केलं जातं. आता हे दही व्हावं यासाठी त्या दुधामध्ये आपल्याला एकतर चिंच टाकावी लागेल किंवा त्यामध्ये लिंबू पिळावं लागेल, किंवा पहिलं जे दही आहे त्याचं काही थोड्या प्रमाणात ते दही त्याच्यामध्ये त्या दुधामध्ये मिक्स करावं लागेल आणि मग थोड्या वेळाने त्या दुधाचं दही बनेल, म्हणजे आतमध्ये एक प्रक्रिया चालू होईल. आता ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ते पूर्ण दही होईल हा त्याचा रिझल्ट असेल. परंतु ही प्रक्रिया ऑटोमॅटिक आतमध्ये घडत राहते. पण आता आणखी एक उदाहरण आपण पाहूया की समजा आपण किरकोळ आजारी आहोत, आपल्याला एक सर्दी कणकणी आलेली आहे, मग आपण डॉक्टरकडे जातो किंवा आपण गोळ्या घेतो, औषध घेतो, टॅबलेट घेतो. आता त्या जर टॅबलेट आपण दिवसभर आपल्यासोबत घेऊन फिरत असू, आपल्या त्या खिशात आहेत किंवा आपल्या हातात आहेत, मग आपल्याला काही फरक पडेल का? पण प्रॉपर पद्धतीनं जर ती औषध आपल्या पोटामध्ये गेलं तर आतमध्ये एक प्रक्रिया चालू होईल आणि त्याचा रिझल्ट आपल्याला येईल की आपण त्या दुखण्यातून मुक्त होऊ. तर तशा पद्धतीनं ह्या विषयाचा अभ्यास करताना जे आपल्याला जर रिझल्ट यायचा असेल तर योग्य पद्धतीची प्रक्रिया आतमध्ये घडली पाहिजे. आपण सायन्समध्ये शिकतो की रासायनिक अभिक्रिया घडतात आणि मग काहीतरी नवीन पदार्थ तयार होतो, काहीतरी नवीन मूलद्रव्य काय असेल ती काहीतरी नाविन्य त्यामध्ये निर्माण होतं. तर आपल्याला ही जी सिस्टीम आहे, जी प्रक्रिया आपल्याला करायची आहे ती प्रॉपर पद्धतीनं करण्यासाठी आपण काय नेमकं केलं पाहिजे, आपल्या जे काही
आपली बौद्धिक क्षमता आहे ती कशा पद्धतीने विकसित केली पाहिजे, मेंदू कसा कार्यरत करेल, मेंदू कसा कार्यरत ठेवायचा, यासाठीचं डिटेल्स आपण हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण पुढे पुढे पाहणार आहोत. परंतु प्रथम मी तुम्हाला अगदी माझ्या मनाच्या तळापासून मी सांगतो की या विषयाची जी काही भीती आहे किंवा तुम्ही जे ऐकलं असेल, म्हणजे आज मार्केटमध्ये काय होतं की बऱ्याच गोष्टींची चर्चा असते आणि आपल्याला काहीच माहीत नसतं आणि मग आपण सगळे म्हणतात ना चला ते बरोबर आहे, मग तसंच असेल. मग काही जण सांगत येतात की अरे काय तो म्हणजे शिशाचा पेपर फार म्हणजे विचित्रच पेपर होता, ते काही वेगळेच पॅसेज पडले आणि ते काही प्रश्नच समजले नाहीत किंवा आणि असं झालं, मला वेळच पुरला नाही किंवा मला विचारच नाही करता आला, म्हणजे आणि बऱ्याच गोष्टी असतात. तर पण या विषयाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल आणि ह्या परीक्षेला सामोरं जाल, तुम्ही त्याच्यामध्ये मार्क्स मिळवाल, गुणवत्ता सिद्ध कराल, अधिकारी व्हाल, परंतु एक प्रॉपर जो अधिकारी असतो त्याची जी गुणवैशिष्ट्य असतात आणि ती गुणवैशिष्ट्य तुमच्या अंगी प्राप्त होतील. आणि त्याचबरोबर आपल्या इतर जे काही आपलं जीवन आहे, म्हणजे आपलं कौटुंबिक जीवन आहे किंवा आपलं आरोग्य असेल, आपल्या आयुष्यभरासाठी बऱ्याच गोष्टी आहेत. आपलं जर जीवन जर सुखकर मार्गानं आपल्याला व्यतीत करायचं असेल तर तिथं बऱ्याच गोष्टीचा समावेश होतो. तर या सगळ्यामध्ये आपल्याला बदल झालेला दिसून येईल. का तर ह्या विषयाचा अभ्यासामुळं. कारण इथं आपल्याला समोरची गोष्ट जी काय आहे, समोरचा मुद्दा आहे, तो पूर्ण समजून घेण्याचं जे काही क्षमता आहे ती क्षमता विकसित होईल. योग्य पद्धतीनं योग्य वेळी आपल्याला निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती क्षमता आपल्या अंगी प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर जी काही कल्पनाशक्ती आहे ती आपल्याला व्यक्त करण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला तयारी करायची आहे ती तयारी केल्यामुळं, ती प्रक्रिया आपल्या आतमध्ये घडल्यामुळं तुम्ही फक्त या प्रक्रियेमध्ये सवय, म्हणजे प्रक्रिया शब्द मी सारखा वापरतोय. का वापरतोय लक्षात घ्या. तर ज्यावेळेला तुम्ही ह्या सिस्टीममध्ये याल, म्हणजे अभ्यासाची प्रक्रिया तुमच्या मेंदूमध्ये ती सुरू होईल, त्यावेळेला ऑटोमॅटिक त्याचा रिझल्ट म्हणजे तुम्ही त्या खुर्चीवरती असणार आहात. ती क्रिया आतमध्ये ऑटोमॅटिक घडते, ते दिसून येत नाही त्या क्रिया. फक्त आपणमध्ये त्या ज्या गोष्टी डेव्हलप करायच्या आहेत त्या फक्त डेव्हलप करणं हेच आपलं काम आहे. ऑटोमॅटिक आतमध्ये त्या प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये घडत राहतात. तर आता पाहूयात, अतिशय महत्त्वाचा पार्ट मी तुम्हाला ह्या शेवटच्या क्षणी सांगणार आहे. म्हणजे हे जे आजचं जे आपलं सेशन आहे याच्यामध्ये जो शेवट आपण करणार आहोत आणि तो शेवट तुम्हाला सांगून मग पुढं आपण सुरुवात कशी करायची आहे, कोणत्या पद्धतीने आपण जायचं आहे हे तुम्हाला सांगून मग आपण आजचं सत्र संपवणार आहोत. तर लक्षात घ्या, प्रत्येकाकडं क्षमता ही असतेच, फक्त तो वापरतो कसं, ती क्षमता तो कशी वापरतो, कशी युटिलाइज करतो याच्यावरती त्याचे रिझल्ट्स अवलंबून आहेत. आता पहा, मानवी मेंदूची जी क्षमता आहे, तर ह्या सगळा जो काय अभ्यास आहे किंवा जेव्हा आपलं जीवन जे आपण व्यतीत करतो हे सगळं ह्या मेंदूच्या भरोशावर, म्हणजे मेंदू ह्या सगळ्याचा करता करवीत आहे हे आपल्याला माहीत आहे. तर ह्या मेंदूची क्षमता लक्षात घ्या. तर एक हा जो आकडा लिहून याच्यावर जर मी 1 0 देत असेल तर ते 10 होतं, मग 2 दिल्या तर 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख अशा पद्धतीनं 15 शून्य दिल्यानंतर, 15 शून्य म्हणतोय मी, लक्षात घ्या, 1 वर 15 शून्य दिल्यानंतर जी संख्या तयार होईल तर तेवढ्या प्रकारची माहिती हा मानवी मेंदू लक्षात ठेवू शकतो. आणि ज्या क्षणी तुम्हाला कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे ती माहिती क्षणार्धात तो आपल्या क्लिक जर केली आपण, क्षणार्धात तो आपल्यासमोर आणू शकतो, म्हणजे ती आपल्याला आठवते, म्हणजे थोडक्यात स्क्रीनवर तो आणतो. ही मेंदूची क्षमता आहे. आता हा सांगण्याचा मुद्दा एवढा याच्यासाठी आहे की स्पर्धा परीक्षेच्या या जगामध्ये आपल्याला जे काही टक्कर द्यायची आहे किंवा जे काही फेस करायचं आहे, ज्या प्रश्नांना सामोरं जायचं आहे, ज्या स्पर्धेला सामोरं जायचं आहे, या सगळ्यांसाठी आपला मेंदू कार्यरत असणं फार महत्त्वाचं आहे. आणि मेंदू कार्यरत ठेवण्यासाठी त्याच्यावरती कोणाचं नियंत्रण आहे तर ते आपल्या मनाचं त्याच्यावरती रिलेशन आहे, म्हणजे नियंत्रण आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आम्ही शिकवणार आहोत की जेणेकरून ज्या मुलांचं ॲडमिशन किंवा ज्या मुलांचा प्रवेश असेल या बॅचमध्ये, राज्यसेवेच्या बॅचमध्ये ज्या मुलांचं ॲडमिशन झालेलं असेल तर त्या मुलांसाठी शिक्षार्थ शिकवायचाच आहे. इतर विषयांचा अभ्यास कसा करावा, याच्यामध्ये वाचनक्षमता किती महत्त्वाची आहे, वाचनाचा वेग कसा वाढवायचा, वाचनाला एक वेग असतो. आपल्याला जर आपण शिक्षाचा विचार केला तर किमान 10 पॅसेज आपल्याला सोडवायचे असतात. एक 8 पॅसेज मराठीतले असतील, एका दुसरा पॅसेज इंग्लिशमध्ये असतो. तर मग हे काही जणांचं असं होतं की त्याचं वाचन इतकं धीम्या गतीनं असतं की त्याचा बराचसाच वेळ त्या वाचण्यामध्येच निघून जातो.
तर जलद गतीनं वाचन कसं करायचं, जलद गतीनं लेखन कसं करायचं. आता इथं जर आपल्याला ह्या पहिल्या परीक्षेला काय पर्यायी प्रश्न असल्यामुळं लेखन नाही करायचं आहे, परंतु जेव्हा तुम्ही ते टिपणं काढणार आहात किंवा जे काही परीक्षेचा तुम्ही अभ्यास करणार आहात, तुमच्या स्वतःच्या नोट्स डेव्हलप तुम्हाला कराव्या लागणार आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला लेखन करावं लागणार आहे. तर तीही क्षमता आपल्याला विकसित करावी लागेल. त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ज्याला म्हणतो आपण, की ज्याला आपण एकाग्रता म्हणतो, ही शिकून घ्यावी लागेल. की एकाग्रता असल्याशिवाय हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे हा अभ्यासमध्ये, की एकाग्रता म्हणजे अभ्यास करत असताना आपण पूर्ण एकाग्र असणं हे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी एक वेगळ्या प्रकारचा प्रोग्रॅम की ज्याचा फायदा आपल्याला सगळ्या विषयांचा अभ्यास करताना किंवा जेणेकरून पूर्ण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना, त्याचबरोबर आपलं जे दैनंदिन जीवन आहे, तुम्ही अधिकारी झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आपल्याला जीवन जगावं लागणार आहे, तर या सगळ्यामध्ये की ज्या गोष्टींचा फायदा होईल, की आपली कल्पनाशक्ती कशी विकसित होईल, कशा पद्धतीनं आपण आयुष्य व्यतीत करू, या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारा एक प्रोग्राम हा सुद्धा मी ॲडिशनल तुम्हाला देणार आहोत. तर आता आपण समारोप करणार आहोत. हे जाता जाता लक्षात घ्या की तुम्ही या स्पर्धा परीक्षेची जी काही भीती आहे, कारण क्षमता प्रत्येकाकडे आहे मित्रांनो, प्रत्येकाकडे ही क्षमता आहे, फक्त ती विकसित करणं आणि योग्य सिस्टीममध्ये कार्य करणं हे महत्त्वाचं असतं. आणि ही सिस्टीम आपल्याला शिकायची आहे, आणि ही सिस्टीम जर का आपण शिकलो तर 100% आपण यशस्वी आहोत. हे तुम्ही अगदी दगडावरती तुम्ही जरी लिहून ठेवलं, म्हणजे जसं म्हणतात ना, काळ्या दगडावरती पांढरी रेघ, म्हणजे ते कधीही खोडलं जात नाही, इतका आत्मविश्वास आपल्या अंगी येईल. पण यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकून घ्याव्या लागतील, त्याचा वापर करावा लागेल. सराव तर आपल्याला करायचाच आहे, परिश्रम तर आपल्याला करायचेच आहेत, परंतु ते जे परिश्रम आहेत किंवा जे काही आपण जे कष्ट घेणार आहोत, म्हणजे अभ्यासाचे कष्ट घेणार आहोत, ते योग्य दिशेनं करणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीसाठी सगळी आपली डेव्हलपमेंट व्हावी. स्पर्धा परीक्षेची तर भीती मनातून तुम्ही काढूनच टाका, पण अनेक दृष्टिकोनातून आपण यशस्वी कसं व्हायचं यासाठी तो एक अतिशय अभ्यासातून तयार झालेला हा जो प्रोग्राम आहे, आज जवळपास 15-20 वर्ष, म्हणजे किमान 20 वर्ष हे मी स्वतः ज्ञानार्जनाचं काम करतो आहे, म्हणजे शिकवण्याचं काम करतो आहे, अध्यापनाचं काम करतो आहे. आणि याच्यामधून बऱ्याचशाच गोष्टी समोर आल्या, विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात आल्या. बऱ्याच मुलांच्याकडं क्षमता आहे, सगळं करण्याची त्याची तयारी आहे. तो म्हणतो, सर तुम्ही म्हणताय ना 24 तासापैकी 16 तास अभ्यास केला पाहिजे, सर मी 18 तास करायला तयार आहे, मी 20 तास करायला तयार आहे सर, परंतु नेमकं काय करू, किंवा जे करतो आहे ते मीच घाबरतो आहे, परत मीच विसरतो आहे, म्हणजे मला नेमकंपणानं काय करावं, कसं करावं हे समजत नाही. म्हणजे केवळ कष्ट उपसून यशस्वी होता येत नाही. आणि ह्या आजपर्यंतचे अनुभव आणि हे तुमच्याशी शेअर करण्यासाठी बऱ्याच काही 1-3-4 वर्षापूर्वी, म्हणजे साधारण मी जवळपास एक जास्तीत जास्त, म्हणजे मी तुम्हाला कमीत कमी आकडा सांगतो की 100 ते 110 एवढ्या शाळांच्यावर, म्हणजे हायस्कूल कॉलेजेस याच्यावरती, या विषयावरती काही एक थोडासा प्रोग्राम तयार केला होता. आणि त्याला मला खूप चांगले प्रतिसादही मिळाले होते, परंतु मधल्या पिरियडमध्ये थोडासा त्याला गॅप मिळाला माझ्या काही कौटुंबिक अडचणीमुळे. तर आता हे स्पर्धा परीक्षेचं जे युग आहे त्याच्यामध्ये खरोखर ह्या गोष्टींची नितांत आपल्याला गरज आहे, की नेमकं काय करायचं आणि कसं करायचं हे जर आपण समजून घेतलं तर मग गड जिंकणं सोपं आहे मित्रांनो. तर आता या ठिकाणी आपण थांबणार आहोत. मी तुम्हाला खूप मोठ्या शुभेच्छा देणार आहे. आमची जी MTS ही जी अकॅडमी आहे, तर ह्या अकॅडमीची जी काही आमची टीम आहे ही अहोरात्र कष्ट घेते. बऱ्याच विषयातली तज्ज्ञ लोक, अनुभवी लोक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्या दृष्टिकोनातून तुम्ही यशस्वी व्हावं या उद्देशानं आपण काही प्रोग्राम्स, असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण राबवणार आहोत. तर तुम्ही जे मुलांनी प्रवेश घेतलेला आहे या बॅचमध्ये, काही मुलं प्रवेश घेणार आहेत किंवा घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, या सर्वांसाठी मी खूप मोठ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.